नमस्कार मित्रांनो, ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती व्हावी याकरता राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून विविध योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग असलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 ही आहे. यामध्ये 50% अनुदानावर उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गायी व म्हशीचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच 75% अनुदानावर उच्च उत्पादन क्षमता असलेल्या गाभण कालवडीचे वाटप करण्यात येणार आहे. पशुधनाच्या प्रजनन क्षमतेत वाढ व्हावी यासाठी 25% अनुदानावर प्रजननपूरक खाद्यही पुरवले जाणार आहे. याशिवाय दूध उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 25% अनुदानावर फॅट व SNF वर्धक खाद्य वाटप करण्यात येणार आहे. पशुपालकाच्या श्रमात बचत होऊन कार्यक्षमता वाढावी यासाठी 50% अनुदानावर काडबाकुट्टी यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चारा उत्पादन वाढीसाठी 100% अनुदानावर बहुवार्षिक चारा पिकाचे ठोंबे किंवा कांड्या वाटप करण्यात येणार असून पशुखाद्य साठवणुकीसाठी 25% अनुदानावर मुरघास वाटपाची सुविधा देण्यात येणार आहे. या सर्व योजनेसाठी तुम्हाला www.vmdpp.com या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. पशुसंवर्धन विभागाअंतर्गत 2024-25 ते 2026-27 या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून या प्रकल्पात ज्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे. ग्रामीण भागातील पशुपालकांची आर्थिक उन्नती साधणे, दुग्ध व्यवसायाला चालना देणे तसेच शाश्वत उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या योजनेअंतर्गत पशुपालकासाठी विविध अनुदानित योजना उपलब्ध करून देण्यात आल्या असून पात्र नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असेही आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे. धन्यवाद.